नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर कमळीला कळणार आहे की तिला लेटर पाठवणारे आबा नसून ऋषी आहे. आता हा प्रश्न उभा राहतो की कमळीला हे सत्य कसं समजणार, कारण कमळीचा 8 दिवसांचा अभ्यास बुडालेला असतो आणि त्यामुळं कमळीला ऋषी सरांनी त्यांच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स दिलेले असतात आणि त्या नोट्समुळं आता इकडे कमळीच्या समोर येणार असतं ते म्हणजे ऋषी हा आबांच्या नावाखाली तिला लेटर पाठवत असल्याचं सत्य. म्हणजे ते लेटर जे आहे ते आबा पाठवत नसून ऋषी पाठवतोय. त्याचं जे हँडरायटिंग आहे ते मॅच झालेलं आहे आणि तेव्हा कमळीला कळणार आहे हे सगळं ऋषीनं केलेलं आहे. आता मात्र कमळी भयानक अशी तापलेली आहे आणि कमळी ऋषीला खूप ओरडत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एवढंच काय तर नयनताराच्या मनातले सगळे गैरसमज दूर होत आहेत आणि नयनताराने मात्र इकडे कमळीचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. म्हणजेच अन्नपूर्णाने जे प्रपोजल दिलेलं होतं, कमळी तुझ्या घरची सून म्हणजेच ऋषीसाठी कमळीचा स्वीकार कर, आणि ती गोष्ट नयनताराने मान्य केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? नयनताराने जरी कमळीचा सून म्हणून स्वीकार केलेला असला तरी कमळी आणि ऋषी यांच्यामधले वाद एवढे टोकाचे झालेले आहेत की कमळीने येऊन ऋषीच्या कानाखाली सुद्धा दिलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इकडे अनिकाला कॉलेजमधून सस्पेंड केलेलं आहे, तेही 8 दिवसांसाठी. आणि त्याचबरोबर नयनताराने कमळीचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यामुळं अनिकाची मात्र पुरती वाट लागलेली आहे. तर कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी या दोघीही घरातल्या मोलकरीण झालेल्या आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कामिनी आणि रागिनी किचनमध्ये आलेले असतात आणि सुगंधाला सांगत असतात की हे सगळं व्यवस्थित साफ करून घे. तेवढ्यातच अन्नपूर्णा मॅडम तिथे येतात आणि म्हणतात, अगं सुगंधा, ते कापड इकडे दे, रागिनी मॅडमच्या हातात दे. कामिनी आणि रागिनी तुम्ही दोघींनी ही कामं करायची. सुगंधा तू माझी रूम साफ करून घ्यायचं जा. कामिनी म्हणत असते की अगं वहिनी हे काय करतेस तू? तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते की अहो आई, सुगंधा आणि पार्वती दोघीच करत असतात ना हे काम सगळं, मला नाही जमणार हो हे काम सगळं. कामिनी म्हणत असते की मलाही नाही जमणार वहिनी, अगं वय झालंय माझं. तेव्हा मात्र इकडे रागिनी म्हणते, आई तू कर, तुला जमेल हे सगळं, मला नाही जमणार ग, तू कर. तेव्हा मात्र इकडे कामिनी म्हणते, अगं माझं वय झालंय, मला नाही जमणार आहे. हे दोघींचंही चाललेलं असतं. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, कुरघोडी करताना एखाद्याला त्रास देताना ते तुला खूप चांगलं जमतं ग कामिनी, आणि आता काम करायचं झालं घरातलं की ते तुला जमत नाहीये. हे मात्र चांगलं आहे तुझं, आणि आता हे सगळं करावंच लागणार आहे. त्या दोघीही म्हणत असतात की ही कसली शिक्षा आम्हाला, नक्की काय आहे याचा अर्थ? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की ही शिक्षा नाही आहे, ही समज आहे. शिक्षा द्यायची असती ना की मी एक गोष्ट केलेली असती, ती म्हणजेच की तुम्हाला पोलिसात दिलं असतं. पण कसं आहे माहिती आहे का, महाजनांचं नाव आहे, महाजनांची इज्जत आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटतं तसं नाही आहे ना हे सगळं. तुम्हाला वाटत होतं तुमच्या पद्धतीने गोष्टी होतील, पण आता ही सगळी कामं करायची आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. घरातली साफसफाई वगैरे सगळी कामं झाली पाहिजेत. तेवढ्यात वकील साहेब आलेले असतात. त्यांना पाहून राजन विचारतो, तुम्ही इथे? अन्नपूर्णाजी म्हणते की मी बोलवलं त्यांना. कसं आहे, माझं त्यांच्याकडे काम होतं ना, म्हणून मी त्यांना बोलवलेलं आहे. हा वकील साहेब, तुम्ही पेपर रेडी केलेत का? आणि रागिनी, वकील साहेबांसाठी चहा आणि पाणी घेऊन ये, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात आणि मग अन्नपूर्णाजी म्हणते की थांबा इथे बसा. कसं आहे, यामध्ये काय आहे ना ते तुम्हालाही कळलंच पाहिजे ना, त्यामुळे बसा इथे, असं म्हणत त्यांना दोघींनाही सांगितलं जातं. मग अन्नपूर्णाजी म्हणत असतात की कसं आहे, माझं जे पहिलं व्हील होतं ते मी चेंज केलेलं आहे. पहिल्या व्हीलनुसार 50% प्रॉपर्टी दोघी माझ्या नातींना दिली जाणार होती. त्या व्हीलमध्ये आता चेंज केलेलं आहे हे सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे अनिका तिथे आलेली असते. अनिका म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र अनिका म्हणते की ग्रॅणी आजी, अजिबात नाही, हे सगळं अजिबात तू द्यायचं नाही कोणाला,
अन्नपूर्णाजींनी एक अशी गोष्ट केलेली असते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि अन्नपूर्णाजींनी सगळ्यांच्या समोर तिथं जाहीर केलेलं असतं, जर का माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला काही धोका झाला, कमळीला जर काही झालं, तिच्या केसाला जरी धक्का लागला, तर ही सगळी प्रॉपर्टी ही धर्मादाय संस्थेला दान केली जाणार आहे आणि त्यामुळं त्यातली कणभर ही गोष्ट माझ्या दुसऱ्या नातीला मिळणार नाही. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा अनिकाला मात्र खूप राग आलेला असतो. अनिका म्हणत असते की नाही, हे सगळं असं नाही होऊ शकत आहे, ग्राणी आजी तू असं नाही करू शकत आहे. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी म्हणते मी करू शकते, मी केलंय. करू शकत आहे नाहीये म्हणण्याचा प्रश्नच येत नाहीये, मी केलंय हे सगळं. तेव्हा मात्र अनिका रडायला सुरुवात करते. अन्नपूर्णाजींनी दुसरं मृत्यूपत्र बनवलेलं आहे आणि कमळीच्या जीवाला जर कोणी धोका निर्माण केला तर त्यांची वाट लागणार हे मात्र याच्यात फिक्स झालेलं असतं. त्यावेळेस रागिनी म्हणत असते की आई तुम्ही असं कसं करू शकता, तिच्यासाठी माझ्या लेकीवर तुम्ही अन्याय काय करताय. अन्नपूर्णाजी म्हणते की अन्याय कोणावरच करत नाहीये, हा खरं तर अन्नपूर्णाचा न्याय आहे, अन्नपूर्णा महाजनचा हा न्याय आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळे इथून पुढे कमळीच्या बाबतीत जर तुम्ही काही गोंधळ घालणार असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता इकडे ऐकून घ्याव्या लागणार आहेत. हे ऐकल्यानंतर आता राजन त्याचबरोबर कामिनी, रागिनी, अनिका हे सगळेजण पाहत असतात. अन्नपूर्णाजींनी ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेत, वकिलांना पेपर बनवून आणायला सांगितले होते आणि फायनली पेपर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अनिकाला खूप राग आलेला असतो, अनिका खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते की आता सोडत नसते मी, असं म्हणत ती अन्नपूर्णाच्या मागे जात असते. तेव्हा रागिनी तिचा हात पकडते आणि तिला थांबवते. तेव्हा रागिनी तिला म्हणते की बस झालं, आता तू काही गोंधळ घालून ठेवू नकोस, आधीच झालाय ना तेवढा कुटाणा भरपूर झालेला आहे, तू मध्ये पडू नकोस, असं म्हणत ती अनिकाला सांगत असते. अन्नपूर्णाजी म्हणत असतात की राजन मला आज कॉलेजमध्ये जायचं, एक महत्वाची मीटिंग आहे. कामिनी तुझं झालं की तूही कॉलेजमध्ये या. अनिका तुला माहिती आहे ना. तेव्हा अनिका म्हणते की हो मला माहिती आहे, मी कॉलेजची जीएस आहे. मग कॉलेजमध्ये या असं सांगितलं जातं आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाजी आता कॉलेजमध्ये आलेले असतात. नयनतारालाही बोलवलेलं असतं. कॅन्टीनमध्ये अनिका आलेली असते आणि त्याचबरोबर अनिका म्हणत असते की मला एक अनाउन्समेंट करायची. कसं आहे माहिती आहे का, आज काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. अनिका म्हणते की आपण कॅफे सारखं ह्या कॅन्टीनला करूया, कारण ह्याचा जो लुक आहे ना तो ओल्ड लुक आहे, हा काही चांगला वाटत नाही, असं अनिकाचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच इकडे नयनतारा आणि अन्नपूर्णाजींची एंट्री होते. तेव्हा प्रिन्सिपल सर तर धावतच तिथे येतात आणि म्हणत असतात की अहो मॅडम इथे कशाला, आपण आतमध्ये बसूया. तेव्हा स्वतः तिथं चेअर देतात. मग कामिनी त्याचबरोबर अन्नपूर्णा, नयनतारा सगळेजण तिथं बसलेले असतात. ऋषी त्याचबरोबर बाकीचे स्टुडंट सुद्धा तिथं असतात. सगळ्यांच्या समोर गोष्टी बोलायला अन्नपूर्णाजींनी सुरुवात केलेली असते. अन्नपूर्णाजी सांगायला सुरुवात करतात की हे बघा, कसं माहितीये का, मागच्या काही दिवसांमध्ये आपण कॉलेजमध्ये एकत्र जमलो होतो, तेव्हा कमळीने चूक केली होती, म्हणजे कॉलेजमध्ये पैशांची चोरी झाली होती. सगळे पुरावे कमळीच्या विरोधात होते आणि कमळीने चूक केलेली होती म्हणून तिला त्याची शिक्षा देण्यात आलेली होती. तिला 8 दिवसांसाठी रस्टिकेट करण्यात आलेलं होतं. पण आता सगळे पुरावे समोर आलेले आहेत, कारण हे सगळं करणारी व्यक्ती ही अनिका आहे. आदित्य आणि अनिकाची मैत्रीण या दोघांनी मिळून हे सगळं केलेलं होतं अनिकाच्या सांगण्यावरून. त्यामुळं आता कमळी कॉलेजमध्ये आलेली आहे, तिनं काही चूक केलेली नव्हती. खरं तर कमळी माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, मला खरंच म्हणजे हा निर्णय कठोरपणे घ्यावा लागला, त्यासाठी तुझं 8 दिवसांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे आणि त्याच वेळी आता तुझ्या अभ्यासाचं जे नुकसान झालेलं आहे. तेव्हा प्रिन्सिपल सर बोलायला सुरुवात करतात की हे सगळं जे काय आहे ते मला आधीच माहिती होतं, कमळी अशी वागू शकत नाहीये, ती खूप संस्कारी मुलगी आहे. आता प्रिन्सिपल सर असं बोलत असतात, पण परिस्थिती अशी होती, माझ्याकडे पुरावे असे होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागलेल्या आहेत, असं प्रिन्सिपल सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाजी, नयनतारा सगळेजण तिथं असतात. तर नयनताराला सांगितलं जातं की नयनतारा तू सांग आता काय शिक्षा द्यायची आहे ते, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र नयनतारा म्हणू लागते की अनिकाला सुद्धा पुढचे 8 दिवस कॉलेजमध्ये येण्यासाठी बंदी आहे, तिनं कॉलेजमध्ये यायचं नाही आणि तिला कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात येत आहे.
तर कमळी तो GSचा जो टॅग आहे तो काढून घे बॅच. कमळीने आता तो बॅच काढलेला असतो. तो बॅच आता कामिनीला सांगितलं जातं तू उठ आणि तो कमळीला लावून दे. म्हणजेच कमळीच GS आहे हे फिक्स झालेलं असतं, हे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर सुद्धा म्हणत असतात की कमळी GS म्हणून तूच शोभत आहेस असं कमळीला सांगितलं जातं. त्यानंतर इकडे आता ऋषीला सांगितलं जातं की कमळीच्या बाबतीत तिच्या अभ्यासाचं काय करायचं आहे. 8 दिवसाचा अभ्यास तिचा बुडालेला आहे. तेव्हा मात्र ऋषी सांगत असतो की हो मी हँडरिटन नोट्स तयार केलेल्या आहेत सगळ्या सब्जेक्टच्या, त्या तिला देण्यात येतील. तेव्हा मात्र ऋषी त्या नोट्स कमळीला देतो आणि सांगतो की तूही घे आणि बाकीचे फ्रेंड्स असतील त्यांनाही दे. मग कमळीने त्या नोट्स घेतलेल्या असतात. त्याचबरोबर कमळीला आबांचं लेटर आलेलं असतं. कमळी ते लेटर वाचत असते. मग लेटर वाचत वाचतच ती आता एका त्यांच्या लायब्ररीमध्ये जाते आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र कमळी अभ्यास करत असते, त्या हँडरिटन नोट्स पाहत असते आणि तिचं लक्ष त्या लेटरकडे जातं. म्हणजे लेटरमधले जे काय अक्षर आहेत आणि सरांची जे हँडरायटिंग आहे ते सेम आहे हे कमळीच्या लक्षात येतं. कमळीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कमळी म्हणत असते काय आहे, म्हणजे इतके दिवस मला लेटर पाठवणारे हे दुसरं तिसरं कोणी नसून ऋषी सर आहेत. कमळीला खूप राग आलेला असतो. कमळी खूप चिडलेली असते. कमळी म्हणत असते की कसं शक्य हे सगळं, नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. आणि कमळीला मात्र आता खूप राग आलेला असतो. नयनतारा इकडे घरी असते, ती विचार करत असते. नयनताराचं मन तिला म्हणत असतं की कमळीमध्ये तसं काहीच चुकीचं नाहीये, मग तू का नकार देते, फक्त ती तुझ्यासारखी नाहीये म्हणून. खरं तर खंबीरपणे उभी राहणारी म्हटलं तर ती तुझ्यापेक्षाही जास्त खंबीरपणे आहे, मग का नकार. मग नाही, मी नाही देत नकार, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो आणि ती महाजनांच्या घरी सरळ निघून आलेली असते. इकडे कमळी कॉलेजमधून आता ऋषीकडे येते. ऋषीच्या रूममध्ये डायरेक्ट जाते. तिच्या डोक्यात राग भरलेला असतो आणि ऋषीकडे येऊन ती ऋषीला म्हणते की का का तुम्ही माझ्या भावनांशी खेळला, माझ्या आबांच्या आणि माझ्या भावनांशी का खेळलेले आहात तुम्ही, कोणी अधिकार दिला तुम्हाला आमच्या भावनांशी खेळण्याचा, असं म्हणत तिने ऋषीला जाब विचारत असते. आणि त्याच वेळी खानदेशी ऋषीच्या कानाखाली सुद्धा देते, कारण तिला रागच तेवढा आलेला असतो. इकडे नयनतारा म्हणते की अन्नपूर्णाताई तुम्ही जो प्रस्ताव दिलेला होता म्हणजे ऋषीसाठी कमळीचं स्थळ आणलेलं होतं ते स्थळ मला मान्य आहे. कमळी मला माझी सून म्हणून मी स्वीकार करत आहे. तेव्हा मात्र अनिकाच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागलेले असतात. तर कामिनी आणि रागिनी यांचे चेहरे सुद्धा पाहण्यासारखे झालेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.